नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरसाठी भौगोलिक प्रतिमाने या विषयी आपण माहिती घेणार आहोत। तर भौगोलिक प्रतिमाने ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही भूगोलातली एक नवीन संकल्पना आहे। तर दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। हा कालखंड आहे 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945। म्हणजेच जी काही क्रांती झाली, भौगोलिक क्रांती ज्याला आपण म्हणतो, ती 1950 ते 1960 नंतरच्या कालखंडामध्ये भूगोलाबद्दलचे जे विचार आहेत, हे विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले। भूगोलाची कार्यपद्धती बदलली गेली, त्याचबरोबर भूगोलाच्या व्याख्यामध्ये सुद्धा बदल झाले। 1950 ते 60च्या अगोदर भूगोलाची काय व्याख्या केली जायची विद्यार्थी मित्र हो? तर भूगोलाची अशी व्याख्या केली जायची की जिओग्राफी म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र। म्हणजे अगदी आपण भूगोलाला कसं करत होतो, एकदम सीमित ठेवत होतो। परंतु आज तसं राहिलेलं नाही, तर भूगोलाची सर्वसमावेशक आपण व्याख्या करतो। म्हणजेच आता ही व्याख्या कशी करतो आपण? भूगोल म्हणजे काय तर अभिक्षेत्रीय भिन्नतेनुसार स्थळ काळ सापेक्ष बदलणाऱ्या घटक व घटनांचा अभ्यास म्हणजे भूगोल। म्हणजे याच्यामध्ये पहा, आपण वितरण घेतलेलं आहे, घटक घेतलेला आहे, स्थळ काळ घेतलेला आहे। म्हणजे भूगोलाचं स्वरूप हे या कधी 1950 ते 1960 नंतरच्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे, बदललेला आहे। आणि याच बरोबर भूगोलाची कार्यपद्धती सुद्धा आपल्या भूगोल तज्ञांनी बदललेली आहे। म्हणजे भूगोल शास्त्रामध्ये एकंदरीतच काय झालेले आहेत, खूप ट्रेमेंडस बदल झालेले आपल्याला दिसून येतात। आणि याच बदलाचा एक भाग म्हणून भौगोलिक प्रतिमान ही भूगोलातली काय आहे, नवीन संकल्पना आहे। आता प्रतिमान म्हणजे काय? प्रतिमान म्हणजे काय तर एकंदरीत जर आपण विचार केला तर एखाद्या ठिकाणी काय चालू आहे, खूप गोंगाट चालू आहे, आवाज चालू आहे, आणि त्या आवाजामधून गोंगाट आहे, तर त्या गोंगाटामधून आपल्याला विशिष्ट असा आवाज बाहेर काढायचा आहे, म्हणजे प्रतिमान आहे। लक्षात ठेवा, ते थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की गोंगाटामधून आपल्याला एखादा विशिष्ट ध्वनी ऐकायचा आहे, म्हणजे तो ध्वनी बाजूला काढणे म्हणजे एकंदरीत खूप मोठ्या माहितीमधून आपल्याला हवी असलेली विशिष्ट माहिती सरळपणे अगदी समजण्याकरिता जी माहिती आपण विशिष्ट रूपाने बाहेर काढतो, त्यालाच आपण काय म्हणायचं, प्रतिमान म्हणायचं। मॉडेल, इंग्रजीमध्ये त्याला काय शब्द आहे, मॉडेल हा शब्द आहे। आणि या मॉडेल भौगोलिक प्रतिमानाला सर्वसामान्य रूप देण्याचं काम कोणी केलेलं आहे? सर्वप्रथम तर मॉडेल इन जिओग्राफी नावाचा जो ग्रंथ आहे, मॉडेल इन जिओग्राफी, हा ग्रंथ चोरले आणि हेगेट यांनी कधी लिहिला? 1967 साली लिहिला। आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र काय सुरुवात झाली तर भौगोलिक क्रांतीला सुरुवात झाली, भौगोलिक प्रतिमानाला सुरुवात झाली। आणि भौगोलिक प्रतिमान म्हणजे काय तर त्याची काय काय रूप आहेत? भौगोलिक प्रतिमान एक नियम असू शकतो, लॉ असू शकतो, सिद्धांत असू शकतो, बरोबर आहे। त्याचबरोबर एखादी परिकल्पना असू शकते, एखादा संरचित म्हणजे स्ट्रक्चरल थॉट असू शकतो, आयडिया असू शकते। म्हणजे एकंदरीत नियम, सिद्धांत आणि परिकल्पना किंवा संरचित विचार म्हणजे प्रतिमान होईल। लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येते का? पहा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी या प्रतिमानामध्ये समाविष्ट होतात। त्यानंतर आपल्याला प्रतिमान समजून घेण्यासाठी काही तज्ञाच्या व्याख्या समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। त्याच्यामधली पहिली व्याख्या आहे ती म्हणजे स्किलिंगची। या तज्ञांनी, या भूगोल तज्ञांनी 1964 साली काय व्याख्या केलेली आहे पहा, प्रतिमान हे सिद्धांत, नियम, गृहीतके, काल्पनिक रचनाबंध अशा कोणत्याही रूपात असू शकते। म्हणजे पहा, इथं काय काय सांगितलेलं आहे, प्रतिमान हे सिद्धांत असू शकतो, प्रतिमान हे नियम असू शकतो, प्रतिमान हे गृहीतक असू शकतं, किंवा काल्पनिक रचनाबंध असू शकतो। म्हणजे कोणत्याही रूपामध्ये प्रतिमान असू शकते। म्हणजे याच्यामध्ये काय आणखी पुढे काय म्हणतात पहा, भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे म्हणजे स्थळ काळातील नाते लक्षात घेऊन
स्थळ काळातील नाते लक्षात घेऊन प्राकृतिक सांस्कृतिक वास्तवाची भौगोलिक कारण मीमांसा करणं. काय? प्राकृतिक व सांस्कृतिक घटकाची कारण मीमांसा करणं, मानव आणि पर्यावरण याचा सहसंबंध शोधणं म्हणजे काय आहे? प्रतिमान आहे. आणि साध्या सरळ रूपामध्ये त्याची मांडणी करणं म्हणजे प्रतिमान आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काय असू शकते? एखादी भूमिका असू शकते, पर्यावरण आणि मानव यांचं नातेसंबंध असू शकतो. त्याचबरोबर आता दुसरी व्याख्या आहे ॲकोफ यांची. ॲकोफ काय म्हणतात पहा, प्रतिमान हे तर्कशास्त्राची, प्रस्थापित सिद्धांताची किंवा गणिताची साधने वापरून केलेल्या तत्वप्रणालीचे नियमाचे औपचारिक सादरीकरण म्हणजे काय आहे? प्रतिमान आहे. या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं आहे? इथं सिद्धांत तयार करत असताना, नियम तयार करत असताना किंवा तर्क लावत असताना म्हणजे लॉजिक लावत असताना अनेक गोष्टी आपण लॉजिक लावतो. उदाहरणादाखल एक साधं उदाहरण घ्या की पृथ्वीचं आपण तापमान अंतर्गत भागात जात असताना आपण काय म्हणतो? वाढत जातं. मग कोणी गेले का त्याच्यामध्ये? पृथ्वीच्या अंतरांगामध्ये कोणी गेलेलं आहे का? जाऊ शकतो का आपण? फार तर आपण 5 किलोमीटर खोलीपर्यंतच आपण काय केलेलं आहे? खोदकाम करू शकलो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जाता येत नाही. अंतराळामध्ये आपण खूप उंचीवर जाऊ शकतो, परंतु अंतर्गत भागामध्ये आपण अनेक घटकांचा तर्क लावूनच आपण या गोष्टीचा आपण शोध घेतो. म्हणजे हे सुद्धा काय आहे? प्रतिमान आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडत असताना मीन, मोड, मेडियन, स्टँडर्ड डिव्हिएशन, क्वार्टाइल डिव्हिएशन या सगळ्या गणितीय सांख्यिकीय पद्धतीचा आपण वापर करतो आणि अनेक सिद्धांत मांडतो, नियम मांडतो. इथे का लक्षात पहा. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे? प्रतिमान आहे. त्याचबरोबर तिसरी जी व्याख्या आहे हेन्स, यंग व पेज यांची, हे काय म्हणतात पहा, भावी रूप वर्तवू शकणारी, काय? भावी रूप वर्तवू शकणारी कोणतीही युक्ती किंवा यंत्रणा म्हणजे प्रतिमान होय. भावी रूप म्हणजे काय? भविष्यामध्ये काय नियोजन आपल्याला करायचं. उदाहरणार्थ प्रादेशिक नियोजनामध्ये आपल्याला भावी घटकाचा आपल्याला किंवा त्याचबरोबर आपण हवामानाचा अंदाज व्यक्त करतो. या वर्षी 110% पाऊस पडणार आहे, 100% पाऊस पडणार आहे. हे कशावर वर्तवतो आपण? तर यामध्ये आपण अनेक युक्त्या वापरतो, क्लुप्त्या वापरतो, साधनं वापरतो. म्हणजे हे एक प्रतिमान आहे. येते का लक्षात पहा. म्हणजे कोणतीही युक्ती किंवा यंत्रणा म्हणजे काय आहे? प्रतिमान आहे विद्यार्थी मित्र हो. त्याचबरोबर प्रतिमानाची सर्वसाधारण व्याख्या आहे, प्रतिमान बनवणे म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. म्हणजे हे कसं काम आहे? प्रयोग करण्यासारखं काम आहे. आता केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये, फिजिक्सच्या लॅबमध्ये हे काय करतात? तर प्रत्यक्ष प्रयोग केले जातात. परंतु भूगोलामध्ये आपण प्रत्यक्ष प्रयोग करत नाही, तरी पण आपण प्रत्यक्ष प्रयोग करण्याप्रमाणे ज्या काही गोष्टी मांडतो, घटक मांडतो, यालाच आपण काय म्हणायचं? कसोट्या लावतो, सिद्धांत मांडतो, गृहीतक तपासून पाहतो. ही जी कार्यपद्धती आहे, या संबंध कार्यपद्धतीला आपण काय म्हणायचंय? प्रतिमान म्हणायचं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर भौगोलिक भूरूपाचं व मानव निसर्ग संबंधाचं आदर्शीकरण करणं किंवा सोप्यात सोप्या भाषेमध्ये या संबंधाचं, कोरिलेशनचं काय करणं? तर प्रस्तुतीकरण करणं म्हणजे प्रतिमान आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या ठिकाणी आपण इथे थांबूयात. तर उद्या प्रतिमानाचं महत्त्व याविषयी आपण माहिती घेऊया.